चमचमीत शेवगाची शेंगांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये पाणी गरम करून चवीनुसार मीठ, हळद आणि शेंगा घालून आता आपण यांना उकळून घेणार. शेंगा आपल्या उकळून झाल्यानंतर लगेच यासाठी लागणारा मसाला आता तयार करून घेऊ. त्यासाठी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेतले. बारीक चिरून घेतलेला अगदी भरपूर कांदा आपण अगदी थोडंसं तेल घालून त्याला देखील हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण घालून मिक्सरवरती त्याचं वाटण आपण तयार करून घेतले. लगेच गॅसवरती साईडला कढई गरम करून त्यामध्ये अगदी थोडंसं तेलामध्ये आपण छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तेल सुटेपर्यंत तो मसाला देखील आपण भाजून घेतला. लगेच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आपण त्याला देखील त्या मसाल्यामध्ये शिजेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं. आवडीनुसार काळा मसाला, लाल तिखट घालून त्याला तेल सुटेपर्यंत आपण तो मसाला पुन्हा भाजून घ्यायचा. त्यानंतर उकळून घेतलेल्या शेंगा त्यामध्ये टाकून बघू शकाल. आवडीनुसार आता आपण गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं आपण भाजी ही शिजवून घेतली.